अजित पवारांची चिता थंडीही झाली नाही तोपर्यंत सुनेत्रा पवारांनी शपथ घेतली. अजित पवार गेले आणि सुनेत्रा पवारांना काही दुःखच नाही का? सुनेत्रा पवारांनी एवढी घाई कशासाठी केली? नेमकं खरं कारण काय आहे? आणि कशामुळे इतक्या फास्ट निर्णय घ्यावा लागला? जलद गतीने त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. याचं खरं कारण समोर आलेलं आहे. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, महाराष्ट्राला एक महिला उपमुख्यमंत्री प्रथमच मिळाल्या, त्या म्हणजे सुनेत्रा पवारांच्या मार्फत. अजित पवारांच्या पत्नी असलेल्या सुनेत्रा पवार अजित पवारांना जाऊन 4 दिवसही उलटले नाहीत तोपर्यंत त्यांनी शपथ घेतली. त्यांचा शपथविधी पार पडला. अशा प्रकारचं लोकांनी माध्यमांवर बोलायला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर असो किंवा जनसामान्यांमध्ये बऱ्याच लोकांमध्ये चर्चा अशी आहे की त्या पत्नीला काहीच दुःख नाही का? ज्या पत्नीने आपला पती गमावलेला आहे त्या पतीला कुठेतरी 10 दिवस तरी उलटू द्यायचे, अशा प्रकारची जनसामान्यांमध्ये चर्चा आहेच आणि हो आहेच. याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही. तुम्ही मला शिव्या द्या किंवा नाही द्या, पण याच्यामध्ये खरी जर गोष्ट विचार करायची गेलं तर सुनेत्रा पवारांना घाई का करावी लागली? राजकारण्या दृष्टीनं त्यांना घाई करावी लागली. म्हणजे एकतर त्यांचा पक्ष अबाधित ठेवण्यासाठी, पक्ष संघटनेसाठी. पक्ष जर संघटना बांधून ठेवायची आहे, कुठेही त्याला तडा जाऊ द्यायचा नसेल, उद्या जर त्यांची पक्ष संघटनेमध्ये त्यांनी हातात घेतलं नाही, त्यांनी जर या सगळ्या गोष्टी लांब पाराच्या ठरवल्या तर पक्ष संघटना फुटू शकते, त्यांचे आमदार फुटू शकतात. पण याच्यावरून प्रश्न निर्माण होतो की तुमचे आमदार एवढे माणुसकी विरहित आहेत का? अरे, ज्या माणसानं तुम्हाला निर्माण केलं, ज्या माणसामुळे तुम्ही आज आमदार आहेत, ते माणसं फुटू शकतात. खरंच ही शोकांतिका आहे. त्यानंतर दुसरं कारण आहे ते म्हणजे पक्षांतर्गत गटबाजी. जर लवकरात लवकर हा निर्णय घेतला नसता तर पक्षांतर्गत गटबाजी झाली असती, वेगवेगळे गट पडले असते आणि या गटामुळे सुनेत्रा पवारांनी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर तिसरं कारण म्हणजे महत्वाचं कारण आहे की आपल्या कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी. कारण आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पाडायच्या आहेत आणि त्या पार पाडायच्या म्हटल्यानंतर आपला कोणीतरी नेता आहे का? अजित पवार तर गेले, मग नेता कोण आहे? आपल्या पक्षाला नेताच नाही, मग या पक्षाला मतदान करूनच काय फायदा आहे? अशा प्रकारच्या भूमिका किंवा अशा प्रकारच्या भूमिका मनामध्ये येऊ शकते असं सुनेत्रा पवारांना वाटलं, म्हणून सुनेत्रा पवारांनी हा घाई गडबडीत निर्णय घेतलेला दिसून येत आहे. आणि यामधून राज्यभर टीका होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. जनसामान्यांमध्ये 10 दिवस आपली पत्नी किंवा एखाद्याची पत्नी, तिचा पती जर वारला तर उमराही ओलांडत नाही आणि थेट अजितदादांच्या पत्नीने, अजितदादांचे एक स्टेटमेंट व्हायरल होत आहे. अजितदादा एका आमदाराचा मृत्यू झाल्यानंतर त्या ठिकाणी भेट द्यायला गेले होते आणि त्या ठिकाणी भेट द्यायला गेल्यानंतर अजितदादा म्हणाले होते राजकारणाच्या काही वंगाळ चर्चा सुरू होत्या. त्या म्हणजे तिथे पोटनिवडणूक घ्यायची, कोणाला उभा करायचे, भावी आमदार, भावी खासदार, अशा प्रकारच्या ज्या काही लागल्या होत्या. ते खरंच अजित पवार म्हणाले दुर्दैव आपल्या महाराष्ट्राचं. अरे, आताशी राग सावडली आणि तुम्ही लगेच भावी खासदार अशा प्रकारचे बॅनर लावायले, चांगली गोष्ट नाही. तुमच्यात माणुसकी उरली आहे का नाही? अशा प्रकारचं अजितदादांना बोलले होते. आपल्या परिवारावर, तुमच्या परिवाराचं अशा प्रकार संकट आलं तर तुम्ही अशा प्रकारची गोष्ट करताल का? त्यावेळेस अजित पवारांची भावना होती आणि त्याच अजित पवारांच्या परिवारानं त्यांच्या पाठीमागे अशा प्रकारची गोष्ट केली असं जनसामान्य लोक बोलायला लागले. म्हणजे कुठेतरी राजकारणी दृष्ट्या हा निर्णय जरी घेतला असला, काही तांत्रिक अडचणी जरी असल्या तरी सुद्धा या माध्यमांद्वारे अशा प्रकारच्या मी ज्या आता तुम्हाला सांगितल्या की सुनेत्रा पवारांनी जी चूक केली आहे किंवा त्यांच्या पक्षामध्ये जे काही लोक आहेत जी खालची, म्हणजे अजित पवारांच्या सोबत होती जी माणसं, तटकरे बिटकरे किंवा भुजबळ बिजबळ मुंडे, अशा प्रकारचे जे काही लोक होते, त्यांनी फार चुकीचं केलं आहे अशा प्रकारचं लोकांकडून सांगण्यात येत आहे. मी नाही सांगत, तुम्ही मला शिवाय देता आणि मला माहिती आहे, तरी पण तुम्हाला हे सांगितलं. याचं कारण आहे, कारण तुमच्याही लक्षात ही गोष्ट आली पाहिजे. आणि कुठेतरी महाराष्ट्राच्या राजकारण कशा प्रकारे विद्रूप झालेलं आहे, महाराष्ट्राचं राजकारण बोलण्यासारखंही राहिलं नाही, हे याच्यावरून दिसून येत आहे. आणि कुठेतरी जनसामान्याला मोठा फटका किंवा जनसामान्य माणसामध्ये खूप दुडगुस या निर्णयामुळे आता लागलेली आहे.
तुम्हाला काय वाटते या सगळ्या गोष्टीबद्दल? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत नमस्कार.